नमस्कार मैत्रिणींनो, आज करूया आपण रुखवतासाठी लागणारे बदक आणि चिमणी। त्यासाठी इथे मी कलरचं पीठ मळून घेतले। आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे, फुलांची जी व्हिडिओ केली आहे त्याच्यामध्ये पीठ कसं मळायचं ते सांगितलेलं आहे। आता आपण इथे करंजीचे फक्त सारण घेतलेले आहे। चला बघूया आपण। याप्रमाणे 2 लाट्या लाटून घ्यायच्या, एक छोटी आणि एक मोठी। मोठी लाटी घ्यायची आहे, ती भरायची आहे। ती बंद करण्यासाठी दुधाचा वापर करायचा आहे। बंद करून घेऊयात। आता डोक्याची लाटी पूर्ण भरूयात। मोदकासारखी भरायची आहे। डोळ्यासाठी लवंगा लावायच्या। करंजी चांगली दाबून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायची। आता करंजी जशी सांगतेय तशी दुमडून घ्या। या पद्धतीने दुमडून त्याच्यामध्ये टूथपिक खोसलेली आहे आणि त्यावर त्याचं डोकं ठेवलेलं आहे। चिमणी तयार झाली। आता बदक करूयात। बदकासाठी सुद्धा सेम तशाच लाट्या घेतलेल्या आहेत। मोठी लाटी भरून घेतलेली आहेत आणि ती बंद करण्यासाठी त्याला दूध लावलेलं आहे। तर ती बंद करून घेऊयात। आता डोक्याची छोटी लाटी भरून घेऊ, तीही मोदकासारखी भरायची आहे। डोळ्यासाठी याला पण लवंगा लावून घ्यायच्यात। करंजी पूर्ण दाबून घ्यायची आहे। या पद्धतीने फोल्ड करायची आहे। मध्ये डोकं ठेवूयात। चिकटण्यासाठी दुधाचा वापर करायचा आहे। दूध लावून पूर्ण बंद करून घेऊ। या पद्धतीने बदक झालेला आहे। आता मी तुम्हाला कारलं करून दाखवतेय। एक लाटी लाटून तिचे याप्रमाणे काप करा। लाटी उचलून घ्यायची आणि थोडीशी पिळायची आहे। एकमेकाला चिकटण्यासाठी दुधाचा वापर करायचा आहे। कडं त्याची चिटकवून घ्यायची आहेत पूर्ण। पुन्हा उचलून थोडासा पीळ द्यायचा आहे, म्हणजे कारलं तयार। या पद्धतीने कारले करू शकतो। हे आहेत तयार चिमणी आणि बदक। तुम्हीही करा आणि आमचा व्हिडिओ कसा झालाय लाईक आणि शेअर नक्की करा।
आधीच्या व्हिडिओमध्ये 2 प्रकारचे गुलाब केलेत. आत्ता चिमणी आणि बदक कारलं. तुम्हीही करा.